राज्य सरकारने मेगा भरतीला सुरुवात केली आहे। त्यानुसार सरळ सेवा भरतीच्या जाहिराती निघून सदर पदांसाठी परीक्षाही घेतली जात आहे। नुकतेच वनरक्षक पदाच्या भरतीच्या प्रतीक्षेत बराच काळ असलेल्या युवा उमेदवारांची प्रतीक्षा संपली असून 1256 वनरक्षकांची भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे। सदर प्रक्रिया वेगात पूर्ण करण्याचे निर्देश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहेत। मात्र काही दिवसांपूर्वी निघालेल्या तलाठी भरतीच्या परीक्षेत घोटाळा समोर आल्याने खळबळ उडाली आहे। तलाठी भरतीच्या परीक्षेचा पेपर फुटल्याची माहिती माध्यमातून समोर आली होती। तर या परीक्षांच्या भरतीसाठी मोठा घोळ असून संबंधित परीक्षा घेणाऱ्या एजन्सीकडून हे टेंडर काढून घेण्याची मागणीही उमेदवारांकडून होत आहे। त्यातच नुकतेच तलाठी भरतीच्या परीक्षेचा निकाल हाती आला असून या परीक्षेत एका उमेदवाराला 200 पैकी तब्बल 214 मार्क पडल्याने या परीक्षा व तपासणीतील भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे। त्यानंतर स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने याकडे शासनाचे लक्ष वेधले असून या प्रकरणी SIT मार्फत चौकशीची मागणी केली आहे। त्यामुळे ही परीक्षा MPSC मार्फत पुन्हा घेण्यात यावी अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे। महाराष्ट्र 24 न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। गेल्या 3 महिन्यापूर्वीच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तलाठ्यांचे पेपर झाले होते। विद्यार्थ्यांनी खूप अथक परिश्रम करून हा तलाठ्यांचा पेपर दिला होता। मात्र या तलाठ्याचा कालच रिझल्ट लागला आहे पेपरचा, परंतु यामध्ये घोळ झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे। आपण जाणून घेऊया त्यांच्या प्रतिक्रिया, कशा प्रकारे हा घोळ झाला आहे, सविस्तर माहिती। नमस्कार। मागच्या 3 महिन्यापासून तलाठीचे पेपर ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यापर्यंत चालू होते आणि काल परवा त्याचा रिझल्ट लागलेला आहे। त्या रिझल्टमध्ये असं निर्देशनास आलं, पेपर संपूर्ण 200 मार्काचा होता आणि 200 पैकी 200 प्लस काही विद्यार्थ्यांना 214, 213, 212 अशा प्रकारचे मार्क मिळाले। परंतु त्या ठिकाणी नॉर्मलायझेशनची प्रक्रिया होती आणि ती प्रक्रिया जर आपण गृहीत धरतो म्हणलं तर ठीक आहे। परंतु याच्या आधी वनरक्षकचा पेपरसुद्धा झाला होता। ज्या विद्यार्थ्यांना वनरक्षकमध्ये 60 मार्क 54 मार्क मिळालेले आहे ते विद्यार्थी या तलाठीच्या पेपरला टॉपर आहे आणि कुठेतरी आम्हाला या गोष्टीचा संदेह आलेला आहे। कारण जो व्यक्ती 54 मार्क घेऊ शकते फक्त वनरक्षकमध्ये आणि जो तलाठीमध्ये जो केवळ वनरक्षकमध्ये 54 घेऊ शकतो तो तलाठीमध्ये 214 कसे काय घेऊ शकतो, असा एक आमचा आरोप आहे। आणि मी महाराष्ट्र शासनाला या ठिकाणी विनंती करतो की संपूर्ण हा तलाठीचा पेपर पुन्हा एकदा MPSCच्या माध्यमातून घेण्यात यावा। त्यांनी सांगितले आहे कशा प्रकारे घोळ झाला आहे आणि त्याचबरोबर त्यांनी मागणीसुद्धा केली आहे महाराष्ट्र शासनाला की हा पेपर पुन्हा घेण्यात यावा। त्यानंतर येथील विद्यार्थी आपल्याशी संवाद साधणार आहेत व ते सुद्धा सांगणार आहेत की कशा प्रकारे घोळ झाला आहे। नमस्कार। नक्कीच या पेपरमध्ये खूप मोठा घोळ झालेला आहे, कारण जे लोक तलाठीमध्ये क्वालिफाय होण्याच्या काठावर सुद्धा पास झालेले आहेत त्यांनी तलाठीमध्ये टॉप केला आहे आणि यामुळे सर्व विद्यार्थ्यांमध्ये कुठेतरी काहीतरी घोळ निर्माण झाल्याचा आम्हाला निदर्शनास आले। त्यामुळे आमची अशी मागणी आहे की हे पेपर पुन्हा घेण्यात यावे आणि हे पेपर MPSC थ्रू घेण्यात यावे अशी आमची सर्वांना विनंती आहे। विद्यार्थ्यांनी सांगितलं आहे की सदर पेपरमध्ये घोळ झाला आहे आणि पुन्हा परीक्षा घेण्यात यावी। त्यानंतर येथील विद्यार्थी आपले संवाद साधणार आहेत व सांगणार आहेत की कशा प्रकारे घोळ झाला आहे त्याबाबत। काही फोटोज टेलिग्रामवर किंवा अदर प्लॅटफॉर्मवर व्हायरल झालेले आहेत। त्यामध्ये सरळ असं दिसत आहे की काही विद्यार्थ्यांना वनरक्षकच्या परीक्षेमध्ये कमी मार्क्स आहे आणि त्याच विद्यार्थ्यांना तिकडे खूप जास्त मार्क्स आहे। हे सर्व आज आम्ही बघितल्यानंतर आमचा सर्वांचा पूर्णपणे मोरल डाऊन झाला आणि आमची सर्वांची ही एकच विनंती आहे की यावर काहीतरी तोडगा काढण्यात यावा। विद्यार्थ्यांनी सांगितलं आहे की तलाठीची पेपर झाली, त्याचबरोबर वनरक्षकाचे सुद्धा पेपर झाले आहेत। मात्र तलाठीच्या भरतीमध्ये महाराष्ट्र TV 24 साठी सतीश काळे, वर्धा। हमारी कुरियर सेवाएं सिर्फ आपके लिए। फास्ट ट्रैक कुरियर एंड कार्गो सर्विस, देश विदेश पार्सल भेजने का एकमात्र स्थान। हमारी सेवाएं कुरियर, पार्सल, मेडिसिन, घर सामान, लगेज, स्वीट्स पैकेजेस, मोबाइल, लैपटॉप, कंप्यूटर, सभी प्रकार के इलेक्ट्रॉनिक्स पार्सल्स, 2 व्हीलर गाड़ी, ये सारी सेवाएं सिर्फ उपलब्ध हैं हमारे फास्ट ट्रैक कुरियर एंड कार्गो सर्विस में।